नमस्कार, माझं नाव श्वेता. हो, मी 2 गोंडस मुलांची आहे आणि एक लाडावलेली बायको. तर आमच्या दिवाळीची सुरुवात काही अशी झाली. किल्ला आधी स्वच्छ करून घेतला, मग तो असा छान दिसत होता. पण आता आधीच्या मातीच्या किल्ल्यांसारखं आपल्याकडे काही फॅसिलिटी नसते. मग असं गाव करायला घेतलं, मग मंदिर करायचं ठरलं, मग मंदिर करून घेतलं. मग त्या मंदिरात इथल्या तिथल्या सगळ्या टाचण्यात जमा करून, गोळा करून मंदिर बनवून घेतलं. मग त्या मंदिराचा पूर्ण कळस वगैरे चढवून घेतला. तोही पूर्ण व्यवस्थित छान दिसला पाहिजे असं हे आपलं मंदिर तयार झालं होतं. मग त्याला रंगवून घेतलं, मग त्याचा बेस रंगवून घेतला, त्याला वेगवेगळ्या कलर्सनी रंगवून घेतलं. मग हे छोटंसं गाव तयार करायचं होतं आपल्याला. मग हे पेंट ब्रशच्या साहाय्याने आपण हे असं गाव बनवून घेतलं. त्याच्या बाजूला नदी पण केलेली आहे आणि त्या आपण कुस्तीचा आखाडा पण केलेला आहे आणि आपल्या मंदिरासमोर ही छान रांगोळी पण तयार केली. तर किल्ला आमचा काहीसा असा दिसत होता. मावळे मांडून घेतले, जिथल्या तिथे सगळं ठेवून घेतलं. पण आजकाल या मावळ्यांमध्ये पण इतके व्हरायटीज आले आहेत आणि इतक्या निरनिराळ्या गोष्टी आणि इतके सुंदर मावळे आले आहेत की आपल्याला तेवढं बनवावंच लागतं. आता ही मगर, आता या मगरीसाठी तर मला नदी बनवायचीच होती. मग तिला कुठे ठेवलं असतं बिचारीला. आणि तुकाराम महाराज पण एकदम सुंदर मिळालेले होते आम्हाला, हा भाजीवाला. मग विशेष म्हणजे रामदास महाराजही आम्हाला याच्यामध्ये भेटलेले होते. मग तेही आम्ही जागेवर सगळे ठेवून घेतले. आणि हे आपलं जंगल होतं. हे जंगल असं दिसत होतं, काही यात सगळे प्राणी होते आणि हे आपले महाराजांना खाली फोम शीट आपण बसवली होती, कारण का आपल्याला थोडीशी मूर्ती बाहेर जात होती सिंहासनाच्या. तर हे गाव आपलं काहीसं असं दिसत होतं. आणि ही आपली नदीमध्ये मगर पोहतीये, ही बाई तिकडून हंड्यात पाणी घेऊन चालली आहे आणि असा तयार होता काहीसा आपला किल्ला. आणि हा गश्मीर, हा बनी माझा बसला होता किल्ल्याजवळ. हे काही संस्कार न शिकवता शिकतात तेच आपलं सार्थक असतं.